नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता ताराचे वडील ताराला विचारतात, तुमचे वडील कुठे? तारा म्हणते ते आत्ता हयात नाही आहेत. तेव्हा आता खरोखरचे ते वडील म्हणतात की हयात नाहीत, काय बोलताय तुम्ही? तुमचे वडील जिवंत असल्याचे आता तो मॅनेजर आता ताराला सांगतो. आणि आता तारा ही सोहमकडे बघते आणि म्हणते यांना काय झालं? तेवढ्यात आता ताराचे वडील आता भानावर येतात आणि ते म्हणतात की म्हणजे ते आहेत, तुमच्या गाण्यामध्ये आहेत, तुमच्या संगीतामध्ये आहेत आणि त्यांच्यामुळे तुमच्या संगीताला खूप मोठा वारसा आहे असे आता ताराचे वडील बोलतात. सोहम म्हणतो की सर, आपण माझी ट्यून ऐकूयात का? तर आता ताराचे वडील म्हणतात ऐकूयात ना. आणि त्यानंतर आता तारा ही सोफ्यावर बसते आणि ताराचे वडील आता तिच्यासमोर बसतात. ताराचे वडील ताराकडे बघत असतात आणि त्याच वेळेस लहानपणची तारा आता त्यांच्या डोळ्यासमोर येते. आणि लहानपणी तारा भैरवीला सांगत असते की मला हे गाणं नाही शिकायचं आणि नाही शिकायचं मला हे संगीत. आणि त्याच वेळेस भैरवी कशी आता ताराच्या हातावर काठी मारते हे देखील आता ताराच्या वडिलांना आठवतं. आणि त्यानंतर आता आपण भैरवीला विरोध केल्यानंतर भैरवीने आपल्या कशी कानाखाली मारली होती हे देखील आता तिच्या ताराच्या वडिलांना आठवतं. आणि त्यानंतर आता ताराचे वडील म्हणतात की तुमचं लग्न झालं सुद्धा, आणि म्हणजे अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? आणि मला कळलं नाही, म्हणजे गाण्यातून संगीतातून वगैरे काही न्यूज वगैरे काहीच नाही बाहेर आली. तेव्हा आता तारा म्हणते की म्हणजे गाणारी मी नाही आहे. ताराचे वडील म्हणतात की म्हणजे? तारा म्हणते की म्हणजे मला ना हे सगळं फोर्सफुली आणि हट्टामुळे करावं लागतंय. आणि तारा म्हणते मला मॉडेलिंग करायची. तेव्हा ताराचे वडील म्हणतात मग तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात. ते ऐकून तारा खुश होते. सोहम म्हणतो की सर, आपण माझ्या ट्यून अगोदर ऐकूयात ना, म्हणजे मला बिझनेस संदर्भात बोलायचं होतं. आणि त्यानंतर ताराचे वडील म्हणतात हे बघ तारा, तुम्हाला माझ्या मुलीसारखी आहे, तेव्हा मी तुला एकेरी नावाने हाक मारली तर चालेल ना? तारा म्हणते हो हो चालेल ना. तेव्हा तिचे वडील म्हणतात भेटूयात ना, आपण आता कायम भेटूयात. तेवढ्यात आता ताराच्या वडिलांना फोन येतो आणि ताराचे वडील तेथून निघून जातात. त्यानंतर आता तारा खूप खुश झालेली असते. सोहम म्हणतो की आपण हे भैरवीजींना सांगूयात का? तर तारा म्हणते नाही नाही, आत्ता इतक्यात नको, अगोदर माझं सिलेक्शन तर होऊ दे. आणि पटकन आता तारा ही सोहमला मिठी मारते. आता इकडे सावली ही विठोबासमोर येऊन प्रार्थना करते आणि म्हणते की विठुराया, किरण आणि तिच्या वडिलांचा जीव धोक्यात आहे, तेव्हा त्यांना वाचव. पाठीमागून सारंग तिथे ते ऐकतो. सारंग आता सावलीला म्हणतो हे बघ सावली, त्यांना काहीच होणार नाही, तू काही काळजी करू नकोस. इकडे आता नील आणि ऐश्वर्या बेडरूममध्ये बोलत असतात. तेव्हा आता नील म्हणतो की ऐश्वर्या, तू हा निर्णय घेतल्याबद्दल खरंच तुझं थँक्स. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते मला काय थँक्स म्हणतो? अरे नील, दोष माझ्यात होता, पण तू मला शब्दाने देखील काही बोलला नाहीस आणि दुसऱ्यालासुद्धा तू काही सांगितलं नाहीस. ऐश्वर्या म्हणते आपल्यात इतके भांडणं झाले आणि एवढे सगळे भांडणं होऊनही तू कधी कुणासमोर ही गोष्ट बोलला नाहीस नील. नील म्हणतो ऐश्वर्या, तुझ्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. नील म्हणतो की पण ऐश्वर्या, हे तुला जमलं नाही, हे तुझं बॅड लक आहे. ऐश्वर्या म्हणते पण नील, आपण दोघे आज पहिल्यांदा बाहेर गेलो आणि तू मला साथ दिली आणि तयार झालास, आपल्या नात्याची ही नवीन सुरुवात आहे असं तू म्हण, असे तू समज, असे ऐश्वर्या आता नीलला बोलते. नील म्हणतो हे बघ, नात्याची सुरुवात करायला आपलं नातं कधी बिघडलंच नव्हतं, फक्त तुझ्याकडे प्रॉब्लेम होता आणि लवकरच तू आता ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करते, असे आता नील ऐश्वर्याला बोलतो. ऐश्वर्या म्हणते हो हो, मी नक्की प्रयत्न करीन. इकडे आता सारंग सावलीला म्हणतो की सावली चल बरं, मला भूक लागली, आपण स्वयंपाक करूयात. सावली म्हणते की आपण स्वयंपाक करूयात म्हणजे काय? पटकन आता सावली किचनमध्ये येते आणि म्हणते की स्वयंपाक काय आपण करणार आहोत का? काही गरज नाही आहे त्याची. जर आपण स्वयंपाक करायला लागलो ना 1 तासाऐवजी 2 तास लागतील. सारंग म्हणतो तू फक्त मला सांग काय करायचं ते. आणि लगेच आता सारंग शेवग्याची शेंग आपल्या हातात घेतो आणि म्हणतो चॅलेंज. इकडे आता सोहम तारा त्यांच्या बेडरूममध्ये येतात. तारा म्हणते की हे बघ सोहम, त्या मॅनेजरसोबत जेव्हा मी बोलत होते ना, तेव्हा मला सतत आतमधून असं कनेक्शन आहे आमच्या दोघांचं काहीतरी, असं फील होत होतं. सोहम म्हणतो की आय थिंक ती प्रोड्युसर आहे, सगळ्यांशी ते तसंच बोलतात ग तारा. तारा म्हणते की पण जर माझ्या ऑडिशन्स त्यांना आवडल्या आणि त्यांनी जर मला सिलेक्ट केलं तर सगळ्यात अगोदर आपण माझ्या मम्माला जाऊन सांगूयात. तारा म्हणते की त्याच वेळेस तिला ठणकावून सांगायचं, तुझ्या गाण्याचा वारसा तुझ्याचकडे ठेव. इकडे आता सारंग हा स्वयंपाकाची प्रॅक्टिस करू लागतो. सारंगने आता कांदा आणि गाजर त्याच्या
फाका कट करून आता डिशमध्ये घेतलेल्या असतात आणि त्या सगळ्या आता तो सावलीला दाखवतो. सावली म्हणते हे काय आहे, तर सारंग म्हणतो भाजी. आणि सारंग म्हणतो की भाजी कढई ठेवली की लगेच ह्या फोडी सगळ्या भाजीमध्ये टाकायच्या, झाली भाजी तयार. तेवढ्यात अमृता तिथे येते आणि सारंगकडे बघत म्हणते की सारंग काय चाललंय. सारंग म्हणतो स्वयंपाक. अमृता म्हणते ते दिसतंय मला, पण सारंग तू एक काम कर ना, जर तू स्वयंपाक करायला असा लागला ना तर आपल्याला उद्या सकाळी स्वयंपाक मिळेल. आपल्याला आज संध्याकाळचा स्वयंपाक करायचा, तेव्हा ना तू हा स्वयंपाक नंतर कर. सारंग म्हणतो की अमृता वहिनी, अगं बाळाला कसं समजवायचं याची तुझी फुल प्रॅक्टिस चालली आहे, पण मी बाळ नाही आहे बरं का. आता इकडे राजकुमार हा त्याचे आवरून पाठीमागे सॅग टांगून आता गणपती बाप्पासमोर येतो. गणपती बाप्पाला हात जोडतच आता राजकुमार म्हणतो की तुझ्याशी कसं बोलावं ना. आता तेच गणपती बाप्पा मला काही कळत नाही. माझ्याकडून तू हे जे काही करून घेतलंस त्याबद्दल खरंच तुझं थँक्स. आणि सगळेजण म्हणतात की बाप्पा तू नवसाला पावतो. आणि मी तुला एक गोष्ट सांगतो, लहानपणी माझी आई मला म्हणायची. तेवढ्यात आता तिलोत्तमा पाठीमागून तिथे येऊन राजकुमारचे बोलणे ऐकू लागते. राजकुमार म्हणतो की हे बघ गणपती बाप्पा, लहानपणी आई मला म्हणायची तुझ्या हातात चांदीचा चमचा आहे, तू जन्माला आलास आणि रूपम कॉस्मेटिकची भरभराट झाली. राजकुमार म्हणतो की तुझ्यामुळे आणि किंवा त्या सावलीमुळे मी या घरामध्ये आमच्या माणसामध्ये आहे. राजकुमार म्हणतो की आमचे गुरुजी म्हणतात भगवान की काठी का आवाज नाही होता. पाठीमागून तिलोत्तमा ते सगळं ऐकत उभी असते. आणि राजकुमार म्हणतो की हे बघ, आतापर्यंत या इतक्या वर्षामध्ये मी माझ्या घरातील माणसांना कुठल्याही प्रकारचं सुख देऊ शकलो नाही, पण आज माझ्याकडे जी संधी चालून आली, प्लीज ती संधी बाप्पा तू हिरावून घेऊ नकोस, असे राजकुमार आता गणपती बाप्पाला बोलतो. आणि तेवढ्यात आता राजकुमार हा त्याचे गणपती बाप्पाला प्रार्थना करून आता तिथून जाऊ लागतो. तर तिलोत्तमा आता राजकुमारला थांबवते आणि तिलोत्तमा म्हणते की हे बघ राजकुमार, तू आत्तापर्यंत या घरात जे काही वाढलास, या घरच्यांना जेवढा काही त्रास दिला, माझ्या अमृतालासुद्धा तो जितका त्रास दिला ना, तो मी कदापि विसरता येणार नाही मला. तेव्हा सध्या तरी मी तुला माफ करेन असे मला वाटत नसल्याचे आता राजकुमारला तिलोत्तमा बोलते. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की आजपर्यंत तू अमृताच्या पदरात सगळ्यात मोठं सुख टाकलंय आणि तुझ्यामुळे आज मला बाबांना नातवंडाचं तोंड बघायला मिळणार आहे. तिलोत्तमा म्हणते की आम्ही आता आजी आजोबा होणार आहेत राजकुमार, पण तू आजपर्यंत कधीच जबाबदारीने वागला नाहीस. तिलोत्तमा म्हणते की राजकुमार आता तू बाप होणार आहे आणि बाप होणं ही खूप मोठी जबाबदारी असते राजकुमार, एवढं लक्षात ठेव. तिलोत्तमा म्हणते की तिथे चुकून चालायचं नाही बरं का. आणि तिलोत्तमा म्हणते की माझ्या अमृताने या दिवसाची खूप वर्षापासून वाट बघितली, तेव्हा प्लीज तू तिची काळजी घे. आणि तिलोत्तमा म्हणते की तिला काय हवं काय नको ते सगळं बघ, तिला जप. आणि जर माझ्या लक्षात आलं की तुझ्यामुळे तिला त्रास होत आहे, तेव्हा माझ्या इतकी या जगात कुणी वाईट बाई नसेन असे आता तिलोत्तमा राजकुमारला सांगते. आणि इकडे आता सारंग हा त्याचे आवरून आता काम करत असताना सावली आता आंघोळ करून डोक्याला टॉवेल लावून सारंग समोर उभा राहते, पण सारंगचं काही लक्षच नसतं. पटकन आता सावली तिचे डोक्यावरचे केस सारंगच्या कानाला टोचवते. तरीसुद्धा सारंग म्हणतो काय करतेस तू सावली. सारंगकडे बघत आता सावली म्हणते की लक्ष कुठे आहे तुमचं. सारंग म्हणतो सावली मीटिंगची तयारी करतोय. सावली म्हणते की आपण दोघं ऑफिसला जाणार आहोत, मग तुम्ही येणार आहात ना. सारंग म्हणतो की अगोदर मी तुला ऑफिसला सोडतो आणि मग मीटिंगला जातो. आता सावली म्हणते की मला किरणची काळजी वाटते सारंग सर. रात्रभर मला सतत किरणची आठवण येत होती. असं वाटत होतं की आत्ता किरणचा फोन येतो की काय. आणि त्यानंतर सारंग सावलीला आता मिठीत घेतो आणि म्हणतो की सावली तू काय करत होती, मी सगळं बघत होतो, तुला काय वाटलं माझं तुझ्याकडे लक्ष नव्हतं का. मी सगळे काही कामं करत असलो तरी माझं लक्ष तुझ्याकडे असतं सावली, असे म्हणत प्रेमाने सारंग आता सावलीचा किस घेतो. इकडे आता किरण ऑफिसला आलेली असते. पुन्हा तो गुंडा आता किरणला कॉल करतो आणि म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना कुणाला सांगू नकोस म्हणून, तरीसुद्धा त्या सारंगला सावलीला आणि तुझ्या त्या बिबट्याला घेऊन तिथे आलीस ना. तो गुंड म्हणतो तुला लोकेशन मिळालं याचा अर्थ तू पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेली असेल. आता तो गुंड म्हणतो की तू माझ्या दोन्ही अटी पाळल्या नाहीत, तेव्हा आता तुला भयानक परिणाम भोगावे लागतील. किरण म्हणते की अहो तुम्ही माझं ऐका ना. तो गुंड म्हणतो मी काही ऐकणार नाही, तू ऐकलंस का माझं. तो गुंड म्हणतो की आता तुझ्या चुकाची शिक्षा तुझ्या बापाला भोगावी लागणार, म्हणजे त्याला त्रास झाला की तुला त्रास होईल. आता ते ऐकून किरण घाबरते. इकडे आता तारा बेडरूममध्ये असते. तेवढ्यात ऐश्वर्या पाठीमागून येत म्हणते की तारा
तारा आता ऐश्वर्याकडे बघते आणि म्हणते की अहो ऐश्वर्याजी आल्यात का तुम्ही? तरी मी विचार केला अजून ऐश्वर्याजी भेटायला कशा नाही आल्यात म्हणून. तारा म्हणते कार्यक्रम झाल्यापासून तुमचं दर्शनच झालं नव्हतं म्हणून चुकल्यासारखं वाटत होतं. आता ऐश्वर्या म्हणते की बरं ते जाऊ दे, मला एक गोष्ट सांग ना, ती सावली तुझ्या कार्यक्रमात येण्यासाठी एवढी का धडपडत होती? तारा म्हणते कारण माझ्या मम्माचा तिच्यावर खूप विश्वास आहे. ऐश्वर्या म्हणते मग ती पूर्ण कार्यक्रमात तर कुठेच दिसली नाही, शेवटी आली ती कुठून तरी. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, कार्यक्रमामध्ये ती तुला लागते ते बरोबर आहे, पण रियाजासाठी सुद्धा तुला सावलीची काय गरज लागते? ऐश्वर्या म्हणते की तिचं तुझ्याकडे येण्यामागे काही वेगळं कारण आहे का गं तारा? तारा उठून उभा राहते आणि म्हणते की वहिनी, तुम्हाला एवढ्या चांभार चौकशा कशाला हव्या आहात की तुमच्याकडे आता वेळ आहे म्हणून तुम्ही नुसतं तिथे डोकं बुडवतात. तारा म्हणते बरोबर आहे, तुमच्याकडे काहीच काम नसेल म्हणून तुम्हाला असे प्रश्न पडत असतील. ऐश्वर्या म्हणते की लिमिट क्रॉस करू नकोस, तू या घरात लहान आहेस आणि मी या घरात मोठी, तेव्हा शांत राहा. तारा म्हणते अरे बापरे, अजून या घरात तुम्हाला हा अधिकार आहे का? ऐश्वर्या म्हणते मला प्रश्न विचारणारी तू कोण ग? ऐश्वर्या म्हणते मी काय करू शकते आणि काय नाही ना याचा तुला अंदाजच नाहीये. तर ऐश्वर्या म्हणते मी कोणतीही माहिती गोळा करू शकते माहिती आहे का? राहिला प्रश्न भैरवी तुझा आणि सावलीचा, तुम्ही एकमेकांशी तुमचं काय कनेक्शन आहे, तुम्ही काय लपवताना हे सगळं मी बाहेर काढीन. आणि ऐश्वर्या म्हणते की जस्ट वेट अँड वॉच, बघ मी सोडून काढीनच. आणि रागाने ऐश्वर्या ताराकडे बघत तेथून निघून जाते. तेव्हा तारा विचार करते की ऐश्वर्या मॅडम, तुम्हाला ती संधी कधी मिळणारच नाही. तारा म्हणते की कारण मी कधीच गाणार नाही आणि जर मी कधी गायले नाही तर सावली माझ्यासोबत येण्याचा प्रश्नच राहणार नाही. सगळ्यात मोठे सत्य आता ताराने आता एकच निर्णय घेऊन बदलवलेलं असतं आणि त्याच वेळेस ताराने कधीही न गाण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर इकडे आता किरण ही सिटी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि किरण आता सावलीला फोन करून तिथे बोलावते आणि पळतच सावली आता सिटी हॉस्पिटलमध्ये येताच रडतच आता किरण सावलीला मिठी मारते. आणि सावली म्हणते काय झालं किरण? तर किरण म्हणते बाबा गेले. आणि त्याच वेळेस आता सावलीला तिचे बाबा उशीने तोंड दाबून किंवा गळा दाबून मारल्याचे सत्य आता सावलीसमोर आलेले असते. आणि पटकन आता सावली ही सारंगला फोन लावते. सारंग आता मीटिंगमध्ये असल्यामुळे अगोदर सारंगने सावलीचा फोन घेतलेला नसतो आणि त्यानंतर सारंग म्हणतो बोल ग सावली, मीटिंगमध्ये होतो म्हणून फोन घेता आला नाही. तेव्हा घडलेली सगळी हकीकत सावली आता सारंगला सांगते आणि म्हणते की किरणचे वडील गेले आणि त्यांचा खून झाला. उशीने गळा दाबून किंवा तोंड दाबून त्यांना मारण्यात आल्याचे सत्य सावलीने सारंगला सांगताच मोठा धमाका उडालेला असतो. तर सारंग आता किरणच्या मारेकऱ्याला कसा शोधून काढणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.